श्रोते हो नमस्कार. उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे, ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. व्यक्तिचित्र करता आणि करविता वासू अण्णा. तुम्ही आणि आम्ही केवळ निमित्त मात्र हो. करता करविता तो तेथे वर बसला आहे. हे पालुपद वापरून वासू अण्णांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे अगदी 5 पिढ्यांचे भले करून घेतले. आमच्या लहानपणी वासू अण्णांच्या वरील ब्रह्मवाक्यातील जादू मोठ्या माणसांपेक्षा आम्हा बच्चे कंपनींना चांगलीच उमगायची. पण आमच्या ओसरीवर वासू अण्णांना मिळणारा मान, घरातून त्यांच्यासाठी लागलीच येणारे पान आणि गेल्या 5 पिढ्यांचे जवळचे संबंध, त्यामुळे बालबुद्धीने स्पष्ट वक्तेपणाचे आमच्या तोंडात येणारे शब्द कंठातच हरवून जायचे. वासू अण्णा तसे आमचे सख्खे शेजारी. सकाळ दुपार संध्याकाळ आमच्या ओसरीवर वादविवाद आणि संवादात सर्वांप्रमाणे सदा सर्वकाळ सहभागी. वासू अण्णा माझ्या आजोबांच्याच वयाचे, पण वादविवादापासून ते स्वतःचे कल्याण करून घेण्यापर्यंत वासू अण्णांना वरील ब्रह्मवाक्यानेच तारले होते. ते वाक्य म्हणजे त्यांना मिळालेली संजीवनीच होती. वरील वाक्याला वासू अण्णा अगदी प्रभात समये सुरुवात करायचे. आपल्या परड्यातील फुले काढण्यापूर्वी वासू अण्णा आमच्या परड्यातील जास्वंदीची फुले गखडीने साफ करून टाकायचे. त्यांना मी विचारायचो, अण्णा आजोबा, आमच्या सुद्धा घरात देवघर असा, त्याच्यात देव असा आणि त्याका सुद्धा रोज पूजूचो लागता. तुमच्या देवाक तुमच्या परड्यातली फुला काढा. वासू अण्णा जोरात हसायचे. अरे, फुले काय आणि मुले काय देवानं निर्माण केली, तुम्ही आम्ही कोण करणारे? बाबू, तुम्ही आम्ही केवळ निमित्त मात्र हो. करता करविता तेथे वर बसला आहे. असे म्हणून वासू अण्णा जास्वंदीच्या वरच्या टोकाला असलेली फुले पुन्हा तोडू लागत. फुले तोडणारे करता करविता वासू अण्णा आजोबा मी समोर बघत असूनही आम्हालाच घरातून ओरडतील म्हणून आम्ही गप्प. मे महिना, दिवाळीत किंवा जत्रेच्या कालावधीत आमच्याकडे पाहुणे आल्यावर वासू अण्णा बरोबर चहा पाण्याच्या वेळीच टपकायचे. माझी आई भाजणीची थालीपीठे लाजवाब करायची. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची त्याबद्दल तिच्याकडे फरमाईश असायची आणि आपल्या मजदुराप्रमाणे सर्व पाहुण्यांच्या फरमाईशी पूर्ण करण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करायची. अशाच एका मे महिन्यात मुंबईहून आमच्याकडे पाहुणे आले होते. दुपारच्या वेळी ठरल्याप्रमाणे थालीपीठाचा बेत. घरातून केळीच्या पानावर थापलेली गरमागरम थालीपीठे लोण्याच्या गोळ्यासहित सुक्या खोबऱ्याच्या कातळीला घेऊन पितळी थाळ्यातून बाहेर येत होती आणि ओटीवर येऊन फस्त होत होती. वासू अण्णांसोबत सर्वांची चर्चा आणि परिसंवाद रंगात आला होता. मोठ्यांचे झाल्यावर लहान मुलांनी घ्यायचे या घरातील अलिखित नियमानुसार आम्ही दाराआडून मोठे कधी तृप्त होतात हे उत्सुकतेने पाहत होतो, अगदी शांतपणे. सर्व पाहुण्यांसोबत वासू अण्णांनी वादविवाद आणि संवाद करीत 5वे थालीपीठ संपविले. इतक्यात माझी आई स्वयंपाकघरातून म्हणाली, काय अण्णा, थालीपीठ कशी काय झाली? वासू अण्णा म्हणाले, अहो वहिनी, ती व्हायचीच. तुम्ही कोण करणारे आणि आम्ही कोण खाणारे? तुम्ही आणि आम्ही केवळ निमित्त मात्र हो. करता करविता तो तिथे वर बसला आहे. असं म्हणून वासू अण्णांनी 6व्या थालीपीठाचा लचका तोडला. मी जोरात ओरडणार होतो, अण्णा आजोबा, करता करविता वर नाय, खाली असा. थालीपीठ केल्यान माझ्या आईन आणि 6व्या थालीपीठ खाऊ सुरुवात केलास तुम्ही. पण तो क्रांतिकारक बेत माझ्या मोठ्या बहिणीने तडीच नेऊ दिला नाही. तिने माझ्या पार्श्वभागावर जोरदार चिमटा काढला.
पुन्हा शब्द हरवले कंठाशी. पण वासू अण्णांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे हे आम्ही समस्त बच्चे कंपनीने अगदी मनापासून ठरविले. आमच्या एकत्र कुटुंबात चतुर्थी, दिवाळी, मे महिना आणि रामनवमी या मोसमात भावंडांची शाळाच भरायची. या वर्षी श्रावणापासूनच वासू अण्णांच्या मांडवावरील काकडीचा वेल भलताच फोपावला होता. मंडप काकड्यांनी भरभरून गेला होता. आमच्या शेजारची मामाची आई माझ्या आईला म्हणाली, वासू अण्णांचा काही यंदा खरा नाही, मरणाची काकडी लागली या. ती कोणत्या अर्थाने म्हणाली हे आम्हाला समजलं, पण आमचा बेत वेगळ्याच मार्गाने शिजत होता. वासू अण्णा कशालाच दाद देत नव्हते. त्यांच्या काकडीचा वेलू गगनावरी गेला अशीच अवस्था झाली होती आणि समोरच आमच्या मंडपातील काकडीचा वेल हळूहळू जमिनीत चालला होता. वासू अण्णा रात्रीच्या वेळी बाहेर लांब जायत ना, काकडेच्या मुळातच चुचू करतो म्हणान त्यांचो वेलू गगनावरी गेलो. माझ्या समवयस्क आतेभावाने हे संशोधन आणि हा निष्कर्ष आम्हाला ऐकविला. त्याच्या नवीन शोधामुळे आम्हीही प्रभावित झालो. आम्ही तोच प्रयोग आमच्या काकडीवर करून पाहिला, पण वेलू मरोनी गेला. त्या रागाने आम्ही सर्व बच्चे कंपनीने एक गुप्त बेत आखला आणि चतुर्थीचा चंद्रमा सर्वांनीच बघितला. जे करू नये ते केले. ठरल्याप्रमाणे गणपतीची मोठी आरती झाल्यावर आणि वासू अण्णांचे समस्त कुटुंब झोपी गेल्यावर आम्ही त्यांच्या सर्व काकड्या ओरबाडून फस्त केल्या. चांदोबा बघितल्याबद्दल पापक्षालनासाठी आम्ही समस्त बच्चे कंपनीने ते एक आगळे वेगळे प्रायश्चित्त घेतले होते. सकाळीच आम्हाला वासू अण्णांपेक्षा लवकरच जाग आली. जाग आली म्हणण्यापेक्षा आम्ही झोपलोच नव्हतो. वासू अण्णांनी सकाळी उठल्यावर काकडीच्या मंडपाची अवस्था बघून हातात फुलांची काठी घेऊन अगदी आमची ओसरी गाठली. अरे, काकडी कोणी तोडलीत रे? आम्ही एक सुरात ओरडलो, अण्णा आजोबा, आम्ही. पण आमच्याकडून तोडविल्या गेल्या हो. अण्णा तुम्ही, आम्ही निमित्त मात्र हो. करता करविता तो तिथे समोर बसला आहे. असे सांगून त्यांच्याच गणपतीच्या चौरंगाकडे आम्ही बोट दाखविले. त्यांना आज हसूच आवरत नव्हते, कारण आज त्यांच्या समोरच बच्चे कंपनीने त्यांचा पराभव केला होता. वासू अण्णा म्हणाले, तुम्ही जिंकलात पोरानो, मी हरलो. हल्लीची पिढी तुमची भारीच हुशार, पण ही तुमची हुशारी नाही. वासू अण्णांचे वाक्य अर्धवट टाकून आम्ही सर्व बच्चे कंपनी एका कोरस मध्ये ओरडलो, करता करविता तो तेथे वर बसला आहे. आज एकांतात असताना असे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर नकळत हसू फुटते. श्रोते हो, आपण ऐकत होतात उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. धन्यवाद.